जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आपण बघणार आहोत की BMC इन्स्पेक्टरकडे जे आन्सर की आलेली आहे आणि सोबतच मार्क सगळ्यांचे नॉर्मलायझेशनच्या नंतर आलेले आहे मित्रांनो. त्याच्यासोबत तुमचा कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो, कॅटेगरीज आपण बघणार आहोत, जे की मेल फिमेल सर्वांचा कट ऑफ मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहेत आणि आपलं रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे हे सुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहेत. तर चला, हे बघा इथं दिलेलं 3 शिफ्टमध्ये एक्झाम झालेली होती मित्रांनो. 3 शिफ्टमध्ये फर्स्ट शिफ्टमध्ये जे की 6110 मुलं होते, सेकंड शिफ्टला 6215 मुलं होते, थर्ड शिफ्टला 6703 मुलं होते. असेच एकूण किती टोटल केले तर 19028 हे मुलं एक्झामसाठी बसले होते मित्रांनो. तर नॉर्मलायझेशन ऑलमोस्ट सेम मुलांचं झालेलं आहे, जास्त काही डिफरंट आले नाही आहे, कारण शिफ्ट ही त्यांची सारखीच असल्यामुळं थोडंसं जास्त नॉर्मलायझेशन जसे आपण BMC क्लर्कला बघितलं 20-20 30-30 मार्कांचा डिफरंट आला होता. इथं तसं काही बघायला भेटत नाही मित्रांनो. तरी कट ऑफ हा खूप खाली जाण्याचे चान्सेस आहे. तर कितीपर्यंत जाईल आपण थोडक्यात बघणार आहोत. आपण याची लिस्ट ही सॉर्ट आउट केलेली आहे, जे की फर्स्ट कॅन्डिडेटला किती मार्क आलेले आहे, सेकंडला किती आलेले आहे त्याच्यानुसार हे बघितलेलं आहे. त्याच्यासोबत ही जी मेरिट आहे मित्रांनो, तर एकूण किती मुलांनी फॉर्म भरले होते आणि एक्झाम दिली होती 19028 आणि जे की आपलं क्रायटेरिया आहे 45%. तर किती मुलांना पडलेले मित्रांनो, फक्त 13645 मुलं हे पात्र झालेले आहे. फक्त पात्र, मी असं सांगत नाही त्यांचं काम होईल, पात्र झालेले किती 13600 समथिंग मुलं हे पात्र झालेले आहे. आपण ही लिस्ट ही शॉर्ट केलेली आहे, जे की मुलं फर्स्ट आलेलं आहे, जे की टॉपर मुलगा किती आलेला बघू शकतो आपण इथं. तर 181वर टॉपर हा आलेला आहे मित्रांनो. त्याच्यासोबतच आपण कॅटेगरी वाईज व्हिडिओच्या माध्यमातून कट ऑफ हा बघणार आहोत. थोडासा व्हिडिओ मोठा होऊ शकतो मित्रांनो, पण तुम्ही लास्टपर्यंत बघा. तर आपण हा बघणार व्हिडिओच्या माध्यमातून जनरलला किती जागा होत्या मित्रांनो, फक्त जनरलला जागा होत्या, वॅकेन्सी होत्या मित्रांनो 29. तर 29 आपल्याला माहिती आहे जनरलमध्ये जाणार आहे, जे वरचे 29 मुलं आहेत तर आपण त्यांना काउंट करणार आहोत. त्याच्यानंतर महिला कट ऑफ कितीपर्यंत जाईल मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून काउंट विथ प्रूफ दाखवणार आहे. तुम्ही व्हिडिओवर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचले जाईल. आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, जे की तुम्हाला लास्टपर्यंत रिझल्ट लागल्यापासून तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा फायदा होणार आहे. तर टेलिग्राम लिंक तुम्ही जॉईन करून घ्या. त्याच्यासोबतच इंस्टाची लिंक दिलेली आहे. तुम्हाला पर्सनली मला काय मॅसेज विचारायचं असेल तर आपलं चॅनल MPSC पोलीस टार्गेट म्हणून इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथं जाऊन जॉईन करून घ्या. प्लीज करून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन दाबून घ्या. तर चला, आपण थोडक्यात काउंट करणार आहोत की जनरलचे कितीपर्यंत जाऊ शकते. हे बघा मित्रांनो, 29 जागा असल्यामुळं फर्स्ट जे 29 असतात ते आपल्याला माहिती आहे जनरल ओपनमध्ये जाणार आहे. ते महिला असो, कॅटेगरीवाले असो, ओपनवाले असो, हे सगळं कुठे जातात ओपनमध्ये. जनरल ज्यांना जास्त मार्क भेटले ते आपण बघणार आहोत. तर आपल्याला फर्स्ट 29 मुलं काउंट करायचे हे लिस्टमध्ये. तर बघू शकता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 त्याच्यासोबत इथपर्यंत 22 झालेले मित्रांनो. कारण असं केल्यामुळेच आपल्याला कट ऑफ समजणार आहे मित्रांनो. 23 24 25 26 27 28 29 इथपर्यंत धरा मित्रांनो तुम्ही. हा जो कट ऑफ आहे मित्रांनो 29वाला, इथपर्यंत जनरलमध्ये जाणार आहे मित्रांनो. किती जनरलचा कट ऑफ किती जाईल मग मित्रांनो, 173 प्लस, 173 प्लस, मोठी तुम्ही धरा 173 प्लस हा जनरलमध्ये जाणार. जनरल ओपनचा कट ऑफ जाईल मित्रांनो, कारण याच्यात मुली असो सगळे याच्यात काउंट होतात. ज्यांनी चांगले मार्क घेतलेले ते जनरलमध्ये जाणार आहे मित्रांनो. त्याच्यासोबतच नेक्स्ट आपण बघणार आहोत महिला ओपनच्या जागा, जे की 30% ज्यांना आरक्षण आहे मित्रांनो त्यांच्यासाठी किती जागा होत्या, 30% महिलांना जागा होत्या ओपनला. एकूण 26 जागा आहे. तर आपल्याला याच्या खाली 26 काउंट करायचे मुलींसाठी, की मुलींचा कट ऑफ हा खूप खाली जाणार आहे, कॅटेगरीचं तर खालीच जाणार आहे. आणि एक सर्व्हिसमॅनचं 100% याच्यात काम होईल मित्रांनो. ज्यांना चांगले मार्क आलेले असतील तर मी लास्टला सांगणार आहे एक सर्व्हिसमॅनचा किती लागन. आणि आपण थोडक्यात महिलांचा आपण कट ऑफ थोडक्यात बघणार आहोत ओपनचा. तिथं आपण बघणार आहोत महिला किती आहे. बघा, रजत, संकेत, प्रकाश, प्रतीक, इथं महिलांचा कट ऑफ खाली जाण्याचा चान्सेस आहे. कारण बघू शकता तुम्ही महिला कुठंच नाही आणि त्यांच्या ओपनच्या 26 जागा आहे. त्यासाठी महिलांचा खूप फायदा होणार आहे. महेश, चंद्रशेखर, समीर, पवन, धनराज आणि OBCचा सगळ्याच कॅटेगरीज आपण रिझल्ट सांगणार आहे मित्रांनो. सौरभ, समदन, ओमकार, मोहन, विनोद, आतापर्यंत तर याच्यात महिला मला कुठंच दिसलेली नाही आहे. त्याच्यानंतर यशोदीप, रामेश्वर, स्वप्नील,
संदीप, रोहित. आपण महिला तन्मय, श्याम, शुभम. बघा महिला इथपर्यंत पण नाही आहे, तर तुम्ही विचार करू शकता किती खाली जाईल. विठ्ठल, सुमित, सागर, जितेंद्र, प्रफुल्ल, स्वप्नील, मोहन, प्रमोद, अक्षय, नेहा. बघा ही एक मुलगी दिसली आपल्याला आताशी एक, ठीक आहे. त्याच्यानंतर नाही इथं बघा एक मुलगी आहे. तर अशा आपल्याला 26 मुली काउंट करायच्या आहे मित्रांनो. किती? 26. रणजित, अवनीश, महेश, सूरज, स्वप्नील, अमित, तेजस्विनी ही दुसरी. बघा कितीवर दुसरी तुम्ही बघू शकता. दुसरी मुलगी आहे 169वर. तर यांचा कट ऑफ खूप खाली जाणार महिलांचा. आपण थोडक्यात बघणार आहोत. निखिल, कुठं दिसतंय का नाव? ऋषिकेश, विक्रम, विकी, संतोष, स्वप्नील, जयंता. तर मुलींचा कट ऑफ खाली जाणार चान्सेस आहे. विश्वजित, सागर 2 झालेले आताशी. तन्मय, आदेश, विकास, सचिन, वैभव, तेजस्विनी. बघा तिसरी मुलगी सापडली आताशी 3. त्याच्यानंतर आपण ओबीसीचा कट ऑफ सांगणार आहे मुलांचा कितीपर्यंत जाईल. गजानन, रोहित, शर्वरी संजय पाटील 4. कैलास, प्रमोद, विश्वास, मुंडाकर, सुमित, सुहास, योगेश, मयूर. 3 मुली आताशी सापडलेल्या मित्रांनो. कारण मुलींचा कट ऑफ हा खूप खाली जाणार आहे. कारण मुली ओपनमध्ये सुद्धा किती बघा. निलेश 3. हे काय? चैतन्य, हां 4थी मुलगी सापडलेली आहे. 4 झालेले आहे. चैतन्य, माधुरी 5, विनया 6, संदीप, श्रेयस 6 झालेले. योगेश, संदीप, योगेश, अक्षय, यलप्पा मुलगी का मुलगा काय माहीत नाही आपल्याला आता. यलप्पा, विश्वजित, ऐश्वर्या 7. खूप मुलीचं प्रमाण कमी आहे. माया इथं बघा, माया 7, 8. त्याच्यासोबत सूरज, वैभव, हेमंत, सुनील, अमोल, सचिन. तर आपण एक अंदाजे कट ऑफ मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये परफेक्ट सांगणार आहे. पण इथं अंदाजे आपण मुलींचा कट ऑफ धरणार आहोत. आत्ताशी 8 झाल्या. इथं तुम्ही 4 धरून 12, 16, 20. आपण 4 धरतोय प्रत्येक पेजमध्ये. 20, 24 इथपर्यंत तुम्ही धरू शकता. हे किती कट ऑफ जाऊ शकतो मुलींचा ओपनचा? 160. तर मुलींचा कट ऑफ तुम्ही 160 धरू शकता ओपनचा. ओपन महिला 160 प्लस सेफ स्कोर आहे ओपन महिलेचा. त्याच्यासोबतच आपण बघितलं आहे, आता आपण बघणार आहोत ओपन महिला झालेला आहे. ओपन महिलेचं त्याच्या खाली 160च्या खाली तुम्ही अजून 2 मार्क 3 मार्क खाली ओबीसी धरू शकता. ओबीसीची महिलाचा ओबीसीचा कट ऑफ किती जाऊ शकतो? महिलाचा 158 प्लस असेल तुमचा सेफ स्कोर आहे. त्यासोबत 160 प्लस ओपनचा स्कोर आहे महिलांचा. त्याच्यासोबत मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये पूर्ण काउंट करून एक्झॅक्टली स्कोर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. तर तरी पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडक्यात बघणार आहोत. ACBC तुम्ही धरून चाला 158 प्लस महिलांचं. त्याच्यासोबत जे मी काउंट केलेलं आहे तुम्हाला सांगतो. विजेचा कट ऑफ जाऊ शकतो 157. त्याच्यासोबत विजेची एकच जागा आहे. NTD 157 प्लस तुमचा असेल तर तुमचं काम होण्याचे चान्सेस आहे. त्याच्यासोबतच SC तुम्ही 155. SCच्या किती जागा आहे? SCच्या 3 जागा आहे महिलांना. 155 होईल महिलांचं. 155 प्लस पाहिजे. त्याच्यासोबतच नेक्स्ट STचं 1 जागा आहे. महिलांसाठी 1 जागा आहे STच्या. ते 154पर्यंत ST महिला होऊन जाईल. 154 प्लस पाहिजे. त्याच्यासोबत EWS 154 152पर्यंत काम होण्याचे चान्सेस आहे महिलांचे. EWSचे 152 प्लस. तर तुम्ही हा कट ऑफ धरून चालू शकता. याच्या खाली काही चान्सेस नाही. 152 EWS. त्याच्यासोबत 160 प्लस ओपन महिला. त्याच्यासोबतच 173 प्लस आपलं जनरलचा कट ऑफ जाणार आहे मुलांचा. त्याच्यासोबतच आपण नेक्स्ट बघणार आहोत ओबीसीचा कट ऑफ जाऊ शकतो मित्रांनो 173 ओपन जनरल मुलांचा सांगतो मी आता. 173 मुलांचा. त्यासोबतच मी काउंट केलेलं एका पेजच्या माध्यमात लिहून ठेवलेलं आहे आधीच.
त्याच्यानुसार तुम्हाला हा कट ऑफ सांगतोय. एक्सपेक्टेड कट ऑफ आहे मित्रांनो 173 ओपन. त्याच्यानंतर ओबीसीचा कट ऑफ जाऊ शकतो. ओबीसीचा कट ऑफ जाऊ शकतो 170 प्लस. त्याच्यासोबतच एसईबीसी ओबीसीच्या किती जागा होत्या 9. त्याच्यासोबत एसीबीसीचा 172 प्लस पण जाऊ शकतो मित्रांनो. जागा किती आहे 172 प्लस. जागा आहे 6 जागा आहे 172 प्लस. त्याच्यासोबतच नेक्स्ट बघणार आहोत आपण व्हीजे 170 प्लस. त्याच्यासोबत NTD 170 प्लस. 170 प्लसच्या खाली यांचं कट ऑफ येणार नाही मित्रांनो. NTB NTD NTCचा. त्याच्यासोबतच नेक्स्ट काय राहिलं SC ST 168 प्लस. ST 166 प्लस. आणि लास्टला EWS 166 प्लस. हा कट ऑफ तुमचा जाणार मित्रांनो. याच्या खाली कट ऑफ काही येणार नाही आहे. लास्टला तुम्ही 166 प्लस असाल तर तुमचं काम होण्याचे चान्सेस आहे. त्याच्यासोबत एक सर्व्हिसमॅनचा कट ऑफ खूप खाली येण्याचे चान्सेस आहे. एक सर्व्हिसमॅनला खूप जागा आहे मित्रांनो. एक सर्व्हिसमॅनला एकूण जागा किती आहे 27. एक सर्व्हिसमॅनचा कट ऑफ सांगतो. आणि ओपनला किती आहे 13. तर एक सर्व्हिसमॅनचा कट ऑफ 140 ते 150 पर्यंत जाऊ शकतो. 140 पासून ते 150 पर्यंत त्यांचा कट ऑफ जाऊ शकतो मित्रांनो. तर एक सर्व्हिसमॅनला 140 प्लस असेल तर सेफ स्कोर आहे 130 पर्यंत पण लागू शकतो. खूप एक सर्व्हिसमॅनचे कामं झालेले. त्यांनी इन्स्पेक्टरचा रिझल्टसाठी जॉईनिंग केलेली नाही आहे. कारण खूप जणांचं म्हणणं आहे की BMC क्लर्कमध्ये पण एक सर्व्हिसमॅनचं झालेलं आहे पण ते तिकडं जॉईनिंग करत नाही आहे. मी तर म्हणतो दोन्हीकडे काम झाले ते इथंच जॉईनिंग करणार आहे इन्स्पेक्टरच्या ह्या पदासाठी. त्यासाठी सगळे थांबलेले आहे. पण तरी पण 130 ते 150 मध्ये त्यांचा कट ऑफ जाण्याचे चान्सेस आहे एक सर्व्हिसमॅनचे. ज्यांचे कट ऑफ बाकी असतील किंवा राहिले असतील माझ्याकडून तर मी खाली इंस्टाग्रामची लिंक दिलेली आहे आपल्या चॅनलची. तुम्ही मला तिथं मेसेज करा. मी तिथं 2 मिनिटाच्या आत तुम्हाला रिप्लाय देतो. तरी तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. जे तुमचे प्रॉब्लेम असतील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी माझ्याकडे हे डॉक्युमेंट नाही ते नाही जे एनी प्रॉब्लेम असेल तर खाली मी इंस्टाग्रामची लिंक दिलेली आहे. MPSC पोलीस टार्गेट म्हणून आपलं चॅनल आहे मित्रांनो. तुम्ही तिथं मला पर्सनली तिथं त्या ग्रुपवर मेसेज करा. ग्रुप म्हणण्यापेक्षा मला तिथं मेसेज करा. मी तिथं तुम्हाला आन्सर देण्याचा प्रयत्न करतो. आणि अपडेटसाठी मी खाली टेलिग्रामची लिंक दिलेली आहे आपल्या चॅनलची. तुम्ही तिथं जाऊन जॉईन करून घ्या मित्रांनो. एनी प्रॉब्लेम असेल एनी टाईम तुम्हाला स्टडीबद्दल तर आपल्या इंस्टाला तुम्ही मला मेसेज करू शकता. थँक्यू मित्रांनो.